नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय असा आहे, आपण आपल्या खुराकाचं नियोजन कशा पद्धतीने सोपं आणि बिनखर्ची थोडक्यात म्हणता येईल, काय अडचण नाही. आपण सर्व शेतकरीच आहोत, त्याच्यामुळे ते बिनखर्चीच म्हणलं तरी काय अडचण नाही आहे. मित्रांनो, आपण सोप्या पद्धत करायचं म्हणलं की तुम्ही जे समजा आपल्या शेतीमध्ये जे पिकतं, जे पीक आपण घेतो त्याच्यातून समजा तुम्ही आता गहू, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, मका हे जर पिकं तुम्ही घेत असाल तर तुम्ही त्याच्यातूनच असं चांगल्या प्रकारचं खुराक तयार करू शकतात. पण त्याने होणार काय, आपल्याला आपल्या जे शेतात पिकतंय ते आपल्याला विकत घ्यायचं नाही. समजा आता खर्च येणारच आहे, त्याला पेरणी करायचीच आहे, त्याला खत टाकायचंच आहे, तो खर्च येणारच आहे. मी त्याच्याबद्दल काय असं म्हणत नाही की त्याला झिरो खर्च आहे, तसं पण नाही म्हणत मित्रांनो. पण आपण जे इकडं समजा जे बाहेरून विकत घेणार आहोत त्याच्यापेक्षा आपल्याकडे तर समजा तुमच्याकडे अति प्रमाणात चारा खुराक तयार होत जाईल ना. मग आपण ते जर तशा पद्धतीने केलं तर मग आपण त्याच्यामध्ये नक्कीच एक चांगलं प्रॉफिट करू शकतो शेळीपालनात. जे तुम्हाला आता जे समजा तुम्ही मार्केटला नेऊन घालणार आहेत आणि शेतकऱ्याच्या मालाला एक तर पहिल्यापासून काडीमोल भाव आहे, मग त्याच्यापेक्षा आपल्याच समजा शेळीपालनात जर आपण त्याचा यूज केला, जे फुकट भावात द्यायचं आहे आपल्याला, जे कष्ट करून जर त्याच्यापासून तेवढं प्रॉफिट भेटत नसेल तर त्याच्यापेक्षा आपल्या शेळ्यांनी खाल्लेलं काय वाईट आहे. आपल्या शेळ्यांनी खाल्लं किंवा करडांनी खाल्लं, त्यांचं वजन वाढणार आहे, त्यांची हाईट वाढणार आहे आणि त्यांची दिसण्याची क्वालिटी एक वेगळीच चमक राहणार आहे. मग त्याच्यातून होणार काय, तुमचं प्रॉफिट वाढणार आहे. जे आपण समजा आता मी पण सांगतो मी कसं असं म्हणत नाही की मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी खूप सज्जन आहे किंवा मी असं करत नाही, हे असं पण नाही. आता मला पण अगोदर लक्षात येत नव्हतं आपण खुराकाचं नियोजन काय करायचं. मी अगोदर सगळं खुराक मी विकत घेऊन पाहितलं, पण मला त्याच्यामध्ये असं मला प्रॉफिट काय मला असं म्हणावं असं वाटलं नाही. ते म्हणजे आपण फक्त त्यांच्या मागं फिरतोय, मला हे असं लक्षात आलं खुराकाच्या खर्चावरती पाहून. मग नंतर लक्षात असं घेतलं की आपण हे काम करू शकतो की आपण जर समजा जे आपल्या रानात पिकतंय मग तेच जर त्यांना खाऊ घातलं, त्यांना त्या धान्यामधून त्याच्यामधून भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारचे प्रोटीन भेटणार आहेत. मक्यामध्ये पण भरपूर आहे, सोयाबीनमध्ये पण भरपूर प्रोटीन आहे, ज्वारीत आहेत, सगळ्या प्रत्येक धान्यातून त्यांना काही ना काही प्रोटीन भेटणार आहेत. मग मी म्हणलं आपण कशाला खुराक विकत घ्यायचं आहे, आपण हेच आपण टाकत जाऊ ना दररोज थोडंसं, काय प्रॉब्लेम येत नाही. मग मी त्या पद्धतीने सुरू केलं तर मला त्याच्यामध्ये असं काय नाही वाटलं की आपला खर्च होतोय म्हणून. कारण हे आपल्या शेतात पिकतंय म्हणून त्याचं म्हणजे कसं काय म्हणजे खर्च होतोय म्हणून काय वाटलं नाही. मग आपण ह्या पद्धतीने असं सोपं जर केलं खुराकाचं नियोजन तर आपण नक्कीच नक्कीच एक चांगले शेळीपालक होऊ शकतो. आणि आपण आपल्या चांगल्या प्रकारे जर आपले समजा जे तुम्ही आता लोकांचं पाहतात व्हिडिओ असते शेळीपालनाचे, हे समजा जे स्वतःचं एक चांगल्या क्वालिटी प्रतीची जे शेळी तयार करतात ते लोक करू शकतात, तर आपण काय करू शकत नाही असं विचार करा मित्रांनो. हा पण विचार करून बघा, आपण पण करू शकतो, काय अडचण येत नाही. जी महागाची शेळी घ्यायची आपल्यापासून कोणीतरी घेतली पाहिजे, असं स्वतः ब्रँड तयार करायला पाहिजे मित्रांनो. आणि कधी कधी खूप वाईट म्हणजे असं वाटतं की यार काय लोक आहेत इतक्या महागाची शेळी घेणार आणि त्यांची कधी त्याचे पैसे कधी त्यांना फिटणार, ते कधीही प्रॉफिटमध्ये येणार.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो ती एक. आपण थोडंसं खुराकाचं नियोजन जर एकदम सोप्या पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्ही एक चांगल्या प्रकारचे शेळी पालक होऊ शकता. आणि शेळ्यांना काय जास्त खर्च करण्याची गरज नाही. फक्त थोडंसं चारून आणलं, 2 तास 2-3 घंटे तुम्ही फिरून आलं, मस्त राहतात, काही प्रॉब्लेम येत नाही. हे आता लोकांचं फॅड आहे, ते फॅड म्हणायचं किंवा ट्रेंड म्हणा, ते लोकांच्या डोक्यात दुसरी गोष्ट घुसली. लोकांना वाटायला लागलं की शेळीपासून, एका शेळीपासून किती, एक शेळी 50 अन् 2 अन् 3 अन् 4 अन् 5 लाखाला भेटत आहे इकती. याच्यामुळं थोडंसं ते मार्केट आता हे दुसऱ्या वळणाकडे निघलं आहे. दुसरं वळण म्हणजे ते फसवाफसवीच्या मार्गाकडं निघालेलं आहे. लोकाला फसवायचं आणि त्याच्याकडून आपण पैसे काढून घ्यायचे, हा ट्रेंड मार्केटला हा प्रकार चालू आहे. मग तुम्ही त्याला बळी पडू नका. आपलं सोपं बाजारातून घ्या, व्यवस्थित करा आणि नक्कीच सक्सेस होताल. फक्त थोडंसं नियोजन करा सुरुवातीचं. एकदा नियोजन तुम्ही करत गेले ना, ॲटोमॅटिक तुम्हाला सर्व गोष्टी जिथली तिथं लक्षात येऊन जातील. मग ते आजार असो किंवा काही असो, बाकी तुम्ही नंतर तुम्हाला सगळं ॲटोमॅटिक लक्षात येऊन जात असते. चला तर मित्रांनो, थांबतो इथेच.